श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आता लवकरच आषाढ महिना संपून आपला सर्वांचा आवडता आणि पवित्र असा श्रावण महिना सुरू होणार आहे. पण येत्या गुरुवारी म्हणजे आषाढ महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करूया श्री स्वामी यांची सेवा. हा आषाढ महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि त्यानंतर अमावस्या येणार, ती म्हणजे दीप अमावस्या येण्यापूर्वी गुरुवार असतो. आणि या दिवशी विशेष म्हणजे आषाढ महिन्यातील नकारात्मकता, गरिबी आणि पैशाची चणचण दूर करण्यासाठी स्वामी समर्थांचे विशेष काही महत्त्व, प्रभावी तोडगे उपाय सांगितले आहे, ते आपण पाहूया. या दिवसाची सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी असे सविस्तर दिलेले उपाय. नंबर 1. आषाढ महिन्याच्या शेवटच्या गुरुवारची विशेष स्वामी सेवा. हा आषाढचा शेवटचा गुरुवार असल्यामुळे नेहमीपेक्षा थोडी जास्त आणि विशेष वेळ देऊन ही सेवा करावी. म्हणजे आपण नेहमी करतो त्यापेक्षा थोडा जास्त वेळ देऊन आपण ह्या स्वामींची ही सेवा करावी. नंबर 1. एक दिवसाचे अखंड पारायण ठेवावे. वेळ असल्यास या दिवशी एकाच बैठकीत सर्व स्वामी चरित्र सारामृत पोथीचे 1 ते 21 पूर्ण अध्याय वाचावेत. जर वेळ नसेल तर किमान पहिला, दुसरा आणि 21वा अध्याय तरी नक्की वाचावा. त्यानंतर अखंड दीप सेवा. गुरुवारी सकाळी देवघरात गायीच्या तुपाचा किंवा तिलाच्या तेलाचा मोठा दिवा लावा, जो रात्री उशिरापर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अखंड जलत राहील अशी व्यवस्था करा. म्हणजे हा दिवा मोठा असावा. समय असेल तर खूपच उत्तम होईल. त्यानंतर तारक मंत्र पठण. स्वामी समर्थ तारक मंत्र हा सर्व संकटांचा नाश आहे, हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीतच आहे. या दिवशी आसनावर बसून शांत चित्ताने 11 वेळा किंवा शक्य असल्यास 108 वेळा तारक मंत्राचे पठण करावे. विशेष नामजप श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या कमीत कमी 11 माळी जप करावा. त्यानंतर नंबर 2. आर्थिक अडचण आणि कर्जमुक्तीसाठी विशेष स्वामी सेवा. आपल्याला जर पैशाची खूपच अडचण असेल, आपल्याला खूप कर्ज असेल, तर त्यासाठी आपण काय करू शकतो, तर आषाढ महिन्याच्या या शेवटच्या गुरुवारी घराण्यातील दारिद्र्य नष्ट करण्याची आणि पैशांची आवक वाढवण्याची हे अनुभवसिद्धी उपाय करावेत. आणि हा उपाय तर खूपच महत्त्वाचा उपाय आहे. हा उपाय काय आहे, तर हळदीच्या पाण्याचा उंबरठ्यावर विधी करायचे. अत्यंत महत्त्वाचा असा. गुरुवारी सकाळी अंघोळ झाल्यावर 1 तांब्यावर पाण्यात थोडी हळद टाका. हे हळदीचे पाणी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर म्हणजे मेन एंट्रन्सला शिंपडा आणि उंबरठ्याची पूजा करून हळद कुंकू व्हा. यामुळे आषाढ महिन्यातील नकारात्मकता घराबाहेर पडते आणि घरात लक्ष्मीचे आगमन होते. आपल्यावर जे काही कर्ज असेल त्यातून आपली सुटका होते. आपल्याकडे पैशाचा आवक वाढतो. 16 वेळा श्रीसूक्त पठण. घरात पैसा टिकण्यासाठी संध्याकाळी प्रदोषाच्या वेळी, दिव्यांच्या वेळी, दिवा लावणीच्या वेळी स्वामींच्या प्रतिमेसमोर बसा. गाईच्या तुपाचा दिवा लावून 16 वेळा श्रीसूक्त पठण करा आणि यामुळे विनाकारणच घरात होणारा खर्च थांबतो आणि आपल्या कर्जातून सुटका होते. त्यानंतर लक्ष्मी प्राप्ती नाणे. हा लक्ष्मी प्राप्ती नाणे उपाय काय आहे ते आपण पाहूया. 1 रुपयाचे किंवा 5 रुपयाचे नाणे घ्या. त्या नाण्याला हळद कुंकू लावा. ते नाणे स्वामींच्या चरणापाशी ठेवा आणि तुमची जी आर्थिक जी अडचण असेल ती स्वामींना त्याची प्रार्थना करा. आपली जी पण काही आर्थिक अडचण असेल तर स्वामींच्या चरणापाशी ते नाणे ठेवून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि रात्री ते नाणे एका पिवळ्या किंवा लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा पैसे तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी त्या जागी ते ठेवा. त्यानंतर पिवळ्या वस्तूंचा नैवेद्य. स्वामींना पिवळा रंग खूपच प्रिय आहे. या शेवटच्या गुरुवारी, आषाढ महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी स्वामींना पिवळी फुले, बेसनाचे लाडू किंवा केशर भात नैवेद्य म्हणून दाखवा. या दिवशी काही नियम असे आहेत की या दिवशी ते करू नयेत. तर असे कोणते नियम आहेत ते या दिवशी करू नयेत. आषाढ महिन्याच्या शेवट असल्यामुळे या दिवशी घरात मांसाहार, नॉनव्हेज आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य असावे. घरामध्ये कोणाशिवायही वाद घालू नका. घरामध्ये रागवू नका. दारात आलेल्या कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. काहीतरी अन्न किंवा दान नक्कीच द्या. आपल्या जर घरामध्ये कोणी दान मागण्यासाठी आलं तर त्याला काहीतरी नक्की द्या. सेवा करताना मनात कोणताही संशय न ठेवता स्वामी माझे भले करणारच हा दृढ विश्वास ठेवा. सेवा काळात घरात शांतता, सात्विकता आणि प्रामाणिकपणा ठेवावा. 3. महिलांनी मासिक धर्माच्या काळात 4 दिवस वाचन करू नये. जर महिलांना पाळी आली असेल तर त्यांनी या 4 दिवस पूजा आणि वाचन. श्री स्वामी समर्थांचे अनमोल विचार मनाला उमेद देतात, तर त्यांचे नामस्मरण व सेवा संकटे दूर करण्यासाठी मदत करतात. आता या मुख्य प्रेरणादायी विचार आणि संकट निवारणासाठी काही प्रभावी उपाय खालीलप्रमाणे सांगितलेले आहेत. श्री स्वामी समर्थ यांचे प्रेरणादायी
कोट्स पाहूया. मोटिवेशनल कोट्स. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि स्वामीचे अभिवचन माणसातील सर्व भीती आणि नैराश्य संपून अफाट आत्मविश्वास निर्माण करते. जे काही आहे, जे काही होत आहे आणि जे काही होणार आहे, ते सर्व काही तुझ्या भल्यासाठीच होत आहे. म्हणजे जे काही झालेलं आहे, कर्मावर आणि देवाच्या नियोजनावर श्रद्धा असावी. अरे बाला, उदास असशील तर माझे नाव घे. दुःखी असशील तर माझे ध्यान घे. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. संकटात घाबरून न जाता परमेश्वराचा आडोसा शोधावा. म्हणजे श्री स्वामी समर्थांचे हे विचार आपले जीवन नक्कीच बदलू शकतात. तर मैत्रिणींनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या उपयुक्त असेल तर एक कमेंट नक्की करा आणि आपल्या मित्र, नातेवाईक यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. जेणेकरून अशाच नवनवीन आणि धार्मिक माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.